भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून आज आपण संविधानाचा अमृत महोत्सव संपूर्ण भारतभर संपन्न करीत आहोत आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान देशाचे पंतप्रधान राष्ट्रपती यांना बहाल केलं। या संविधानामुळे देश स्वातंत्र्य झाल्यानंतर संपूर्ण देश स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्यायनीतीने स्वाभिमानाने जीवन जगू लागला। बाबासाहेबांनी संविधानाच्या या प्रस्तावनेमध्येच सर्वांना समान न्याय दिलेला आहे। हा जो भारत देश आहे वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या संस्काराने नटलेला आहे, परंतु केवळ भारतीय संविधानामुळे हा संपूर्ण भारत देश एक संघ आपल्याला पाहायला मिळतो। बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना समान संधी दिलेली आहे। स्वतंत्ररित्या आपण कसं जीवन व्यतीत करायचं हे आपण व्यक्तिशः ठरवू शकतो। आपलं खानपान काय असावं, राहणीमान कशा स्वरूपाचं असावं, या सगळ्या गोष्टींवर प्रभाव भारतीय संविधानाने आपल्याला स्वातंत्र्य दिलं, समान संधी दिलेली आहे। जात, धर्म, वंश, कुळ या सगळ्या गोष्टीला संविधानामध्ये फाटा दिलेला आहे, समान संधी दिलेली आहे। ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या मर्यादेमध्ये ते संस्कार जोपासायचे असतात। सार्वजनिक ठिकाणी आपल्याला एकतेने समानतेने आपण वागलं पाहिजे। सामोपचाराने एक दुसऱ्याचा आदर सत्कार मान सन्मान केला पाहिजे। आणि घटनेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी कलम 13 ते 19 पर्यंत हे सगळं मानवी कल्याणासाठी स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय त्याच्यामध्ये समाविष्ट केलेला आहे। आणि म्हणून आज आपण मोठ्या सन्मानानं, दिमाखानं, गुण्यागोविंदानं एकत्र नांदत आहोत, राहत आहोत। आणि केवळ बाबासाहेब आंबेडकरांनी मोठ्या पराकाष्ठेने हे संविधान या देशाला दिलं आणि म्हणून देश सुजलाम सुफलाम आणि या देशामध्ये मनुष्य स्वाभिमानाचे जीवन जगत आहे। म्हणून हे या संविधानाची गरज आपल्याला आवश्यक आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी वेगवेगळ्या देशाचा संविधानाचा अभ्यास केला आणि त्याच्यामधून एक आपल्याला लोकशाही प्रक्रिया कशा स्वरूपाची, एक भक्कम एक देश उभारलेला कसा होईल या दृष्टिकोनातून आपल्याला हे संविधान दिलेलं आहे। त्याची अंमलबजावणी या देशामध्ये तंतोतंत व्हावी ही बाबासाहेबांची अपेक्षा होती। जे जे लोक राज्य करतील त्यांनी त्याचा अंमल केलेला आहे आणि करीत आहेत आणि म्हणूनच आज आपण चांगल्या पद्धतीचं जीवन जगत आहोत। या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी समाजासाठी खूप काही गोष्टी केलेल्या आहेत। सर्वसामान्य व्यक्तीच्या उत्थानासाठी, उत्कर्षासाठी खूप पराकाष्ठा केली, प्रयत्न केलेले आहेत आणि हे जे काही हक्क आहेत ते सर्व रंजल्या गांजल्या दुबळ्या लोकांना प्राप्त करून दिलेले आहेत। आणि म्हणून जसं आपल्याला अधिकार हक्क प्राप्त झाले तसे काही कर्तव्य हे पण आपल्याला सांगितलेले आहेत। म्हणजे हक्क आणि कर्तव्य या दोन्ही बाजू याच्यामध्ये नमूद केलेले आहेत। आणि म्हणून आपल्याला जसं आपण आपला हक्क आहे तशा पद्धतीचे आपले नैतिक कर्तव्य मूल्य देखील आपण जपली पाहिजेत। आणि म्हणून आपण नीतिमान, गतिमान समाज
निर्माण झाला पाहिजे. एक दुसऱ्याविषयी आदर, नम्रता, शांतता, कृतज्ञतेची परतफेड अशा पद्धतीनं आपला जीवन आपण व्यतीत केलं पाहिजे की जेणेकरून आपल्यापासून दुसऱ्याला उपद्रव होणार नाही किंवा दुसऱ्यापासून आपल्याला उपद्रव होणार नाही. आणि म्हणून एक सुख, समाधान, आनंद, कल्याण आणि प्रगती पथावर आपण कशा पद्धतीनं आपलं जीवन व्यतीत करू अशा पद्धतीनं आपलं जीवन या संविधानाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून अनेक जाती धर्माचे लोक या ठिकाणी वास्तव्यात असतात, तरी ते अतिशय गुण्यागोविंदानं, जर आपण खेड्याकडे पाहिलं ग्रामीण भागामध्ये तर थोडे वेगवेगळ्या पद्धतीच्या वसाहती आहेत. परंतु आपण शहरी भागामध्ये जर आलो, याला कास्मा सिटी म्हणतात, तर संमिश्र वसाहतीमध्ये आपण राहतो. वेगवेगळ्या जातीचे धर्माचे लोक एकत्र राहतात, गुण्यागोविंदानं राहतात. कुठल्याही प्रकारचे समाजामध्ये तंटेबखडे निर्माण होत नाही. केवळ संविधानामुळे आपल्याला हा सगळा काही न्याय, हक्क आपल्याला प्राप्त झालेले आहेत आणि त्याची जोपासना सदोदित आपण सर्वांनी केली पाहिजे. याच प्रसंगी या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं मी सर्वांना विनंती करतो की आपण आपल्या काया, वाचा, मनाची शुद्धता करून एक सन्मानाचं जीवन आपण जगलं पाहिजे आणि विशेषतः संविधानाकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे, त्याची जोपासना केली पाहिजे. आपण हे 395 कलमाचं जी घटना आहे ती संपूर्ण आपण वाचली पाहिजे आणि त्याप्रमाणे प्रत्येक कलमाचा अंमल आपल्या जीवनामध्ये कसा परिवर्तन करून घेता येईल, घडवता येईल, आपल्याला हक्क काय आहे, कर्तव्य आहे याची जाणीव आपल्याला होईल.